हॅलो गाईस, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आत्ता मी आलोय जो बिंदुसारा नदी आहे तिथला ब्रिज जो आहे, जो की त्याचं काम चालू होतं एकदम लाईनमध्ये आणायचं, कारण की तो असं क्रॉस झाला होता. ते बघण्यासाठी आलो होतो. तर तुम्हाला आणखी इथली भरपूर असे अपडेट काम झाले भरपूर, ते तुम्हाला दाखवतो. ही आपली बीड रेल्वे स्टेशनची साईडला आहे आणि इकडे आहे बघा, पुढे गेल्यानंतर ब्रिज आणि त्याच्या पुढे बीड सोलापूर हायवे. तर हे बघा, इकडे लेवलिंगचं काम जोरात चालू आहे इकडे पण. आणि ह्या साईडला तर पूर्ण लेवल केलं आहे. बीडपासून जे लेवल केलं आहे त्यांनी ना, ते आणखी इथं कंटिन्यू पुढे चाललेलं आहे लेवल करायचं. आणि हे बघा, हे पण पूर्ण काम झालेलं दिसतं. दोन्ही साईडला लेवलिंग काम झालेलं आहे, सेंटरला पण लेवलिंगचं काम झालेलं आहे. आणि आता बीडच्या साईडनेच आलो आम्ही, बीड रेल्वेपासूनच. तर तिथे 2 डबे आले रेल्वेचे, तिथं पण काम चालू आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळीकडेच ह्या लोकेशनला जोराचं काम चालू आहे. इकडे बघा, इकडे सध्या तरी माती वगैरे काढायचं काम चालू आहे. आणि पण एक सांगायचं म्हणजे ह्या साईडला ना, तो जो ब्रिज दिसतो ना, त्याच्या पलीकडेच लाईटीचा इलेक्ट्रिक पोल जे आहे त्याचं काम चालू आहे. ह्या साईडला असं काहीच काम नाही झालेलं इलेक्ट्रिकचं. आणि त्या ब्रिजच्या थोडं पुढं मग परत कंटिन्यू काम झालं आहे. म्हणजे हा जो मधला गॅप आहे तो राहिलेला आहे. आणि सिग्नलचं पण काम दिसते पुढं, ते तुम्हाला दाखवतो. आणि इलेक्ट्रिक पोल रवण्यासाठी असे इथं खड्डे वगैरे खाणण्याचं काम चालू आहे. हे बघा, खड्डे वगैरे ह्याचं खोदाचं काम चालू आहे, खोदणी. म्हणजे भरपूर खांदत चालले, असं खांदत ते पुढं चालले तिकडं. म्हणजे त्याच्यानंतर मग ते इलेक्ट्रिक पोल जे आहे तिथं रवतील. इकडं खूपच जास्त प्रमाणात मातीचं जे आहे काम चालू आहे मातीचं. बीड रेल्वे स्टेशनपासून ते इथपर्यंत ना भरपूर वर्कर दिसत काम करताना. कारण की याच्या अगोदर एवढे नव्हते बघितले मी, फर्स्ट टाईम बघतो एवढे जोराने काम चालू आहे. म्हणजे 1-2 महिन्यात तर वडवणीपर्यंत ट्रेन आलीच म्हणून समजायचं. कारण की एवढं कामाची यांची गती बघून एक अंदाज लावतो. बीडच्या रेल्वे स्टेशन म्हणजे ट्रॅक चालू टाकण्याचे 3-4 ह्या साईडला असेच कनेक्ट होतील, त्याच्यामुळे इकडे चालू आहे अजून. पण इकडे काम भरपूर राहिले सध्या तरी, हेच चालू आहे. आणि तो जो ब्रिज आहे मेन, ते जे दाखवण्यासाठी आलो आहे, तो आहे ब्रिज पुढे आणखी. आणि तिथं JCB वगैरे आहे, पण आता तिथं काय एक्झॅक्टली काम चालू आहे ते बघू आपण. काही ट्रॅकमध्येच पडलेले आहेत. आम्ही येत होतो त्यावेळेस ना, चिंचाचं झाड दिसलं, त्याच्यामुळे म्हणलो खावा थोडंसं. असं जोरात काम चालू आहे, एकदम गती आहे. म्हणजे दुसरी वेळ माझी इकडे यायची आता, तर कामाला गती भरपूर आहे. आणि थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला सिग्नल दिसेल, सिग्नलचं काम. नदीला पण पाणी दिसते, जास्त दिसतं ह्यावेळेस, काय कमी काय माहीत, पुढे गेल्यावर समजेल. हे बघा, इथं सिग्नलचं काम चालू आहे. इकडे पण सिग्नलचं झालेलं आहे, बीडला पण झालेलं आहे. काही ट्रॅक मध्येच असे ठेवलेले, काय करणार ह्याचं माहीत नाही. पुढं पण वर्कर दिसतात. आणि ते JCB दिसतील लांबून, असं वाटतं की त्या ब्रिजवरच काम चालू आहे. पण बघू पुढे गेल्यानंतर आणखी. आता ब्रिज तर आला आहे, पण JCB आणखी लांब दिसते. लेवलिंग खूप भारी केली, सगळं जे साईडला जे झाडं वगैरे होते ते पूर्ण साफ केलेले आहेत. लेवलिंग
बऱ्यापैकी झालेली इथं, खूप बऱ्यापैकी म्हणजे त्याच्यापेक्षा आणखी असतं. इकडं थोडंसं राहिलं लेवल करायचं. हे वर्कर आहेच तिथं. इथे ह्यांचं काम चालू आहे लेवलचं बघा. क्या हुआ क्या हुआ कुछ नाही. ओके ओके. सगळी गँग जोडली इथं लेवल करायला. इकडे राहिलंय पुढं हा बघा, हा असा ब्रिज आहे. साईडने फक्त खडी आणून टाकलेली आणि इकडे लेवल करायचं बाकी इथं खाली. हे बघा असा आहे हा बिंदुसरा नदीवरचा ब्रिज. ब्रिजचं काम तर कम्प्लीट झालेलं आहे, म्हणजे जे काय क्रॉस होता ब्रिज त्याला लेवलमध्ये करून केलं आहे. आपण थोडं आणखी पुढं जाऊ. इकडे म्हणजे ते असं लेवल करत करत बीड साईडकून वडवणी साईडकडे चाललेले. कारण की इथं बघितलं तर इथं लेवल केलेली आहे ऑलरेडी. हे बघ थोडा मध्ये गॅप राहिलेला आहे त्या साईडला आणि तिथून परत पुढं काम चालू आहे. हा बघा व्ह्यू कसला भारी वाटतो तिथून. तिथं आहेच अजून एक मशीन, अजून थोडंसं ते काम चालूच आहे. पण लेवलिंगचं जे म्हणता ना तुम्ही ट्रॅकवरचं आणि त्याच्या आउटसाईडचं, ते लेवलिंगचं मोस्ट ऑफ भरपूर काम झालेलंच आहे. हे बघा वरून कसलं कसलं भारी वाटते. काही लोक इथे फिशिंग करते तर हे बघा इथे या साईडला. तिकडे पण चालू फिशिंग. इथून खाली उतरण्यासाठी जागा आहे बघा, इथून खाली जाऊ शकता. त्यांचं ते काम चालू आहे आणखी. मला इथं लोकेशन शूटला आलो नाही या लोकेशनला, एवढे भारी वाटते. तिथं बघा किती मोठा खड्डा आहे, तो मस्त माणूस स्विमिंग करतोय. जायचं खाली खाली कसं पवायला नाही असं पाण्यात. खावट मिनिट बघू आपण. कसला भारी व्ह्यू वाटतं बघितलं का. आत्ता आम्ही थोडंसं पुढं आलो. ब्रिजचं काम ऑलमोस्ट सगळं झालेलंच आहे. काही दिसत नाही वरती, एकदम व्यवस्थित केला आहे ब्रिज. आम्ही आता खालून जाणार आहे, ते तुम्हाला दाखवतो खालचं पण लोकेशन. हां सगळीकडं लोक हां नाही तर सगळीकडं जे आत्ता जे सध्यात जास्त मेन म्हणजे फोकस चालू आहे ना, ते लेवलिंगवरती चालू आहे. हे बघा सगळे लेवलच चालू आहे सगळीकडे. धपाधप लेवलचंच काम चालू आहे. बघा हे बघा खाली पण असं पूर्ण साफ केलं आहे. आणि नेमकं काय करायचं काय नाही, पण सगळीकडे दिसतंय तुम्हाला, बघू शकता सगळीकडे काम. नीचे से यहाँ से जाना है, इधर से नीचे इधर यहाँ से इधर से जाना पड़ेगा. आता खाली यायचं आहे आम्हाला मेन म्हणजे. हो इकडून जावं लागणार आहे. बघा असं काम चालू आहे. हे बघा वरती थोडंसं काम चालू आहे आणि तिकडे थोडंसं बाकी झालं. आता आम्ही जातो तिथून नदीमध्ये, कारण की वरून बघितल्यानंतर एवढं भारी वाटत होतं, म्हणलं चला खाली जाऊन बघू कसं काय ते. हे बघा आम्ही खाली आलो, हे असं जुगाड केलं. हो कसं भारी वाटते.
हे बघा खाली मासे कसले सोपत खायला इथं टाकले त्यांना भात वगैरे आणून. हे बघा खाली आल्यानंतर एवढं भारी दिसतंय. हो 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 हो. हे बघा आणि मस्तपैकी पावा लागले पोरं. खोललं येणार रे ऐकलेच खोल बाहेर वाटतं हे बघा. हा ना बघा कसलं भारी वाटते. हा पाणी किती क्लीन आणि क्लिस्टर दिसलात तुम्ही. खरं हा हातवरती करा दिसतं अजून एक डुबकला खाली. पाणी बघा किती क्लीन आणि क्लिस्टर आहे बघा भारी. हां तर हे बघा पाणी पुढं आलं त्यांच्या ना जाऊ दे. बघा खाली आलं आम्ही वरती होत ना त्यावेळेस वरून खाली बघितलं त्या म्हणलं चला आता खाली जाऊन बघा. अरे मी पहिल्या वेळेस आलतो ना त्यावेळेस काय आलो नव्हतं खाली. तर असं आहे बघा हे बिंदुसराचा जो ब्रिज आहे त्याचं काम. तर आपण जाऊ वरती आणि मग ब्लॉगला एंड करू. पुढं आल्यानंतर दिसलं बघा JCBने लेवलिंग करायचं काम चालू आहे एकदम फास्ट पेसमध्ये. खूपच धावपळ झाली इकडे बघा तिकडे पण मजा आली. तर असा होता हा बिंदुसर नदीवरचा जो ब्रिज आहे त्याचं काम. भरपूर काम झालेलं आहे आणि आणखी चालू आहे. कारण की आता वडवणीपर्यंत रेल्वे धावणार आहे त्याच्यामुळं खूप जास्त फास्ट काम चालू आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.